तुम्हाला मी याची माफी मागायला हवी आहे, बरोबर? मागते मागते. तू इकडे ये रे. मी तुमच्या सगळ्यांसमोर याची माफी मागेन आणि त्याच्या सगळ्या वस्तू सुद्धा त्याला परत दे. मग तर झालं. मला माफ कर. नाही एवढ्यावर कसं मागल? माझे कामगार दिवसभर बसून आहेत, त्यांचं नुकसान भरपाईचं कसं? तुम्ही त्यांची बी माफी मागितली पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे, माफी मागितलीच पाहिजे. बरोबर आहे. ओके, मी तुझं काम बंद पाडलं, ज्यामुळे तुझं आणि तुझ्या सहकार्यांचं खूप नुकसान झालं. त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचीच माफी मागते. ओके? माझं ते ड्रिल मशीन. हो, पडतं रे. जाऊन यांचे ड्रिल मशीन्स आणि सगळे सामान आणा. तर अशा तऱ्हेने एका गरीबाला आज न्याय मिळालेला आहे. तर आपण अन्यायग्रस्तांनाच विचारूयात की त्यांचं काय मत आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला न्याय मिळालाय? तुमचं मत काय आहे याच्यावरती? आता तुम्हाला सगळं सामान परत मिळालंय, आता कधी टपरीचं काम चालू करत आहात? अन्याय झाला होता माझ्यावर, पण अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवू शकतो आपण, हे आज सिद्ध झालं. ते फक्त तुम्हा मायबाप पत्रकारांमुळे. तुम्ही पाठीशी होता म्हणून हा लढा लय सोपा झाला. आता मी पुन्हा नव्या जोमानं माझ्या टपरीचं काम चालू करणार आहे. खूप आनंद झाला असेल ना तुला? एकदम जिंकल्यासारखं वाटत असेल ना? पण एक गोष्ट लक्षात ठेव सत्या, हा जो काही खेळ तू लावून ठेवलास ना, त्या खेळात तुझेच हात होरपळले जाणार आहेत. आणि तू आता या पूर्वा पाटीलशी पंगा घेतलास आणि माझ्याशी वैर म्हणजे जगणं हराम, याची तुला पदोपदी प्रचिती येत राहीलच. मॅडम, जरा रागावर ताबा ठेवा. अहो, आत्ताच पत्रकारांच्या तावडीतून सुटलाय तुम्ही, परत पत्रकारांच्या तावडीत सापडाल असं काही बोलू नका हो. आणि कसं आहे, माझी बाजू ना सत्याची आहे, म्हणजे खऱ्याची. आणि खऱ्याला ना कशाचीच भीती नसते, आणि खोट्याची तर अजिबात नाही. उलट तुम्हीच जराशी काळजी घ्या मॅडम. नाही, असं व्हायला नको. माझा हात होरपळण्याच्या नादात तुमच्याच हाताला मलमपट्टी करावी लागेल. कळलं ना? पूर्वा पाटील मॅडम. वा, कमाल केली सातारच्या वाघानं. म्याच तुम्ही एका चांगल्या मेहनती माणसाचे पायच खेचायला निघालात. धिक्कार आहे तुमच्यावर.
मी तुमच्या सगळ्यांसमोर याची माफी मागेन आणि त्याच्या सगळ्या वस्तू सुद्धा त्याला परत देईन. मग तर झालं, मला माफ कर. एवढ्यावर कसं भागल? माझे कामगार दिवसभर बसून आहेत, त्यांचं नुकसान भरपायचं कसं? तुम्ही त्यांची बी माफी मागितली पाहिजे. मी तुझं काम बंद पाडलं, ज्यामुळे तुझं आणि तुझ्या सहकार्यांचं खूप नुकसान झालं. त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचीच माफी मागते.